राज्यातील सर्व धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव. 31 ऑगस्टपर्यंत शेतीसाठी पाणी पुरवठा बंद. राज्य सरकारचे आदेश. बेकायदा पाणी उपशांवर तातडीनं कारवाई करण्याच्याही सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शासकीय कार्यक्रमातून पुन्हा डावललं. नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पालकमंत्री शिंदेंचं नाव नाही, तर नवी मुंबईतील प्रकार चुकीचा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित करू. नरेश म्हस्केंसह संजय शिरसाटांची नाराजी. काही प्रश्न महापालिका आणि प्रशासकीय स्तरावरील असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माझं नाव ओढण्याची गरज नाही. शिंदेंना डावलल्याच्या प्रश्नावर मंत्री गणेश नाईकांचं उत्तर. नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये शिंदेंचं नाव नसल्यानं शिवसेना आक्रमक. गणेश नाईकांची गाडी अडवण्याचा प्रयत्न. कार्यक्रमस्थळी जात गेटवर चढले. महापालिकेमध्ये जात जाबही विचारला. दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपनं स्वतःची मुलं मोठी करावी. पक्ष फोडाफोडीवरून शर्मिला ठाकरेंचा हल्लाबोल. शर्मिला ठाकरे राजकारणामध्ये कोणत्याही पदावर नाही. त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं. त्यांना चौकटीबाहेर ठेवा. भाजपवर फोडाफोडीच्या शर्मिला ठाकरेंच्या आरोपाला मंत्री नितेश राणेंचं प्रत्युत्तर. प्रमाणपत्रासाठी मनोज जरांगेंचा राज्य सरकारला अल्टिमेटम. कोल्हापुरात 1,40,000 नोंदी सापडल्या. 8 दिवसामध्ये प्रमाणपत्र द्या. जरांगेंचा इशारा. सातारा सांगली विधान परिषदेमध्ये महायुतीमध्ये वाद कायम. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला भाजपने आम्हाला प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आताच्या परिस्थितीला सामोरे जा. मंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला इशारा. ठाकरेंचे खासदार संजय देशमुखांकडून शिंदेंच्या शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची भेट. तर आमची लढाई ही विचारांची, पण मैत्री कायम. प्रताप जाधवांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या बैठकीमध्ये संजय देशमुख ऑनलाईन उपस्थित होते. पुणे शहरामध्ये आजपासून पाणी कपात. 50% शहराला विषम, तर 50% शहराला सम तारखांना पाणी पुरवठा होणार. खडकवासला धरण साखळीमध्ये केवळ 5 टीएमसी पाणी शिल्लक.